नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. 8 दिवस झाले हे मेथीचं बी आपण आणून ठेवलेलं होतं. आज टाकू उद्या टाकू, नेमकं ह्याला जागा कुठून करायची मग ह्या विचारात आपलं राहून गेलेलं आहे. तर हे मेथी घासाच्या साईडला आहे ना, बांधाच्या कडेला आपण 2 सारे ना माळावर लावण्यासाठीच ठेवलेली इथं. पण हे अर्धा सारा आहे ना, लसूण आपण सुरुवातीला आपल्याला कडेला एक साईडला लसूण नव्हता लावता येत, कारण आपल्याला मेथी घासाला रान करायचं होतं. त्यासाठी ना या आपण हाताने ओढूनच हा सारा आपण लसणाचा लावलेला आहे. तर ह्याच्याच खाली आहे ना अर्धा सारा आपला शिल्लक होता, तर तिथं मेथी टाकून घेतलेली आणि थोडेसे धने ह्या भुंडावर पण लावलेले. तर आणि मेथीसारखे ना थोडे साऱ्यात पण टाकून खुरप्याने व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. आणि आपला लसूण खुरपून घ्यायचा आहे. 1-2 किलो गावरान लसूण आपण लावलेलं. 1 महिना झाला आपल्याला लावून. हे जास्त काही ह्याच्यामध्ये तर नाही, फक्त काँग्रेसचं आहे. तर ह्याच्यामध्ये ना जी चुलीतली राख आहे ना, तर ती राख पाठीभरून होती, तर ती टाकून घेतलेली. आणि अर्ध्या लसणालाच आपल्याला ती राख पुरलेली. 1-5-6 दिवसांनी आपण अजून राख थोडीशी साचल्यानंतर अजून टाकू. तर इथे ना थोडंसं रासायनिक खत जे DAPचं आहे ना, ते पण टाकून घेतलेलं आहे. थोडंसं टाकून घेतलं आहे. तर तशी राख आहे ना, खतापेक्षा जास्त मानते कुठलं म्हणजे लसणाला. तर राख टाकून घेतलेली पाठीभरून. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.